कोणला फर्स्ट गोलंदाज पहा पनवेल तालुक्यातील वामजा गावातील हा अनंत येतोय प्रथम गोलंदाज पहा ग्रीन सिग्नल पंचांचा इथे इशारा येतोय अम्मे जंगलाचा राज मूळ निवासी आमची जात आदिवासी आणि इथे मॅचेस पाहायला मिळतात आदिवासी रायगड प्रीमियर लीग पहा वर्ष पहिलं आहे थोडंसं अडथळा निर्माण झाली पुढच्या वर्षी अजून स्पर्धेला शोभा नक्कीच वाढेल इथे पहिलाच बॉल पहा कुणाल निकम बॅक टू द पॅव्हलियन डीजे विकेट इथे अनंताचं कौतुक करावं लागेल ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र पहिला बाद झाला आता मात्र पहा पुढचा बॉल कशा प्रयासामध्ये फेकेल कारण इथे जेव्हा मरो अशी मॅच आहे जिंकायचंच आहे जिंकाच्या जिद्दीनं खेळायचं आहे पहा इथे विकेट हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी चौकार हॅट्रिकसाठी जी कॅश प्राईज दिली होती सन्माननीय आदरणीय वहालगावचे उपसरपंच अमरजी म्हात्रे यांच्याकडून ती कॅश प्राईज इथे जमा आहे जो खेळाडू विकेट किंवा षटकार किंवा चौकार हॅट्रिक मारेल त्या खेळाडूला ती लगेच कॅश प्राईज दिली जाईल इथे मात्र पहा दुसरा खेळाडू देखील होण्याच्या स्थितीमध्ये होता मेघराज मात्र इथे कदाचित यष्टी रक्षकाला थोडासा बॉल चाटून गेलाय इथे मात्र एक धावसंख्या पहा इथे एकेरीनं खाता खोलला आहे नाही खोलला ना सॉरी टायमिंग इथे कुठलीही धाव फलक येत नाही या प्रयास मात्र असं वाटलं होतं की मात्र प्रयास इथे फसले जातात थोडंसं लक्षही वेधलं होतं पुन्हा एकदा अनंत कात्री हा बॉल हा बॉल होता आणि या बॉलवरती सरशारी धावसंख्येचं खातं खोललंय आणि वैयक्तिक खातं देखील या प्रतिमेशनं खोललं आहे पहा जसं जसं सूर्यास्त तसं तसं एक थंडीचं वातावरण निर्माण होईल कारण ही जी इथली जी भूमी आहे ही झाडाझुडप्याची भूमी आहे आणि झाडाच्या भूमी आणि झेल सोडली जातोय पहा मी म्हटलं होतं की जीवनाची पराकाष्ठा करावी लागते या क्रिकेटच्या पटलावरती इथे मात्र जीवनाची पराकाष्ठा करताना प्रथमेश सारख्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे इतकी सोपी गोष्टी नाही आहे मात्र जीवदान मिळालं अर्थातच एकाच गावातील खेळाडू आहेत अजय देखील एकाच गावातील खेळाडू आहेत तर संदेश देखील एकाच संघामध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत मात्र काही क्षणभर अर्थातच मेघराज आम्हीही पाहिलंय ज्या वेळेला UPL झालती त्यावेळेला हवेची ही दिशा भूल झाली होती 4चा टायमिंग झाला की हवेची दिशा इथे बदली जातोय मात्र ही मात्र बदलवलाय डीप स्केडले क्षेत्राच्या बाहेर बॉल जातोय तो खडखडीत चौकार
चांगली धून हाताला धरलंय आणि लगीन ठरल्या. पूर्वीचा काल असा होता, हाताला धरलं की लगीन ठरायचं आणि आताचा काल वेगळा आहे. आता हाताला धरायला जाल आणि पाटणे फोडाल, असा आताचा काल आहे. इथे मात्र पहा थोडासा बॉल उचली घेतो आहे, मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. आणि पंचांचा इथे इशारा येतोय. काही क्षणभर पंचांचा डिसिजन येणं गरजेचं होतं आणि डिसिजन आमच्या बाजूला येतोय. तो खराब बॉल. अवांतर धाव्यांची संख्या मात्र पुढे जातोय. टोटल धाबा आल्यात 8 या धावपलकेवरती. पहा इथे जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आलाच तर तो बॉल नो दिला जाईल. मात्र अनंत ऑन द फायर केले जातात. चेंडू आउट ऑफ द पार. उडाया कव्वा लगा छक्का और डीजे को फिर से मिल गया. पहा टोटल 215 देशामध्ये 24 लाईव्हची माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जातोय आणि त्यांचे ऑनर इथे बसलेत. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कदाचित स्क्रीन पाहायला मिळेल आणि ती स्क्रीन आणतो आज थोडासा उशीर झाला, या कारणाने आमची कॅल्सी जी आहे लाईव्हची ती मोबाईलमध्येच आम्हाला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये अजून आमची समालोचकी चांगली होईल. पहा इथे टोटल धाबा आहेत एका षटकाच्या समाप्तीमध्ये फक्त आणि फक्त 13 धाबा. 14 धाबा. पहा फिरकीचा जादूगार नरेश वाघे, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची शक्यता आहे, तोच फिरकीचा जादूगार. असा म्हणजे ज्या प्रकारे कट बॉलर असतात त्याला नेहमीच फिरकीचे जादूगार या नावाने ओळखले जातात. मात्र दोन्ही बाजूला हा बॉल फिरवेल का? पहा फलंदाजी देखील चांगली करतोय, गोलंदाजी देखील चांगला करतोय आणि जी मॅच आहे जीवा मरूची मॅच, जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल, तो जिंकेल त्याला अजून एक सामना खेळायचा आहे, तोही आकाश 11 मोहपाडा संघाविरोधात. पुन्हा एकदा सज्ज प्रथमेश पवार, अर्थातच वाकडी गावचा हा खेळाडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतो आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरून ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल अतिरिक्त घोषित केलाय, अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीने टोटल धाबा इथे जातील 15 या धावफलकेवरती. पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र डिप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल टिपला जातोय आणि झेल खाली क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. दुसरा हादरा मिळालाय, अर्थातच प्रथमेश पवार बॅक टू द पॅव्हलियन. दोन गाड्यांच्या मोबलात टोटल धाबा इथे पाहायला मिळतील. नवीन फलंदाज पहा इथे पाहायला मिळतो. या चिचपाला संघाचा हा खेळाडू आहे, चिचकांबला गावचा, आणि तो खेळाडू मात्र इथे खेळण्यासाठी आलाय. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील सुनील मुकणे, सध्या नॉन स्ट्रायकर वरती उभा आहे. ₹2,500 कॅश प्राइज तुला इथे दिला जाईल. पहा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, कदाचित बॉल जातोय फाईन रिझन मध्ये. तिथे मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेनं
आणि तिथे मात्र चांगला प्रयास पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा मात्र इथे पुढे जातील दुहेरीच्या साह्यानं. टोटल धाब्यांचा फलक जो आहे तो 23 या धावफलकावरती पहा लेगबाईच्या रूपानं ह्या धावसंख्या मिळतात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज क्रमांक इथे पाहायला मिळतोय दुसरा नरेश वाघे. चांगला प्रयास करतोय आणि प्रयास मात्र इथे मात्र झेल होण्याची शक्यता आहे. जगन कातकरी तिथे मात्र उभा होता आणि सहजच्या रीतीनं त्याने झेल टिपला. अर्थातच अजय नाईक बॅक टू द पॅव्हलियन. बडी मछली जाल में फसली. पहा इथे अजयनं षटकार ठोकला होता मात्र त्यानंतर कमबॅकिंग काय आहे मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाबा कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयास केला जातोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज नरेश वाघमारेनं देखील बॉल. इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते कॅश प्राइज मात्र अमितनं घालवलंय. शेखरजींचं मात्र अमित काय केलंस. एक झेलसाठी तुला 1000 रुपये कमवायची गरज होती. पहा झेल सोडला आणि आता टोटल 2000 रुपये. पुढचा जर झेल आला तो टिपलास तर शेखरजी साहेब आणि त्याचबरोबर संदीपजी साहेब यांच्याकडून म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अमित 1000 रुपयांनी विचार काय काय येईल हे फक्त लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सज्ज पहा ज्या प्रकारे गोलंदाजी अतिपूर्वकाची होतोय चांगल्या पद्धतीची होतोय त्याच पद्धतीनं जर क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाला साथ दिली तर तो संघ मात्र चांगला परफॉर्म करतो. मात्र इथे पहा बॅक टू द बॉलर बॉल सिलिमिड अप क्षेत्रामध्ये तिथे मात्र चांगला प्रयत्न केला जातोय. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 26. पहा प्रत्येकी षटकामध्ये अर्थातच जर विचार केला तर 13ची सरासरी इथे गाठताना पाहायला मिळतोय आणि 13ची सरासरी गाठताना मात्र पळसदारी गणेश 11 पळसदारी चांगला प्रयत्न करतोय. टोटल धाबा इथे 26. पहा स्पीडअप करा कारण जी शेवटची मॅच आपल्याला अर्थातच सूर्यास्त होण्या अगोदर खेळवायची आहे. शेवटील काही 2 षटक शिल्लक आहेत. त्या 2 षटकामध्ये कितीवर म्हणजे जरी 13च्या सरासरीनं वाटचाल केली तर आपला कदाचित 50चा आकडा हा पार तरी होईल किंवा 50च्या आकड्याच्या म्हणजे 40चा आकडा पार होईल. आणि हे प्रयत्न मात्र मैदानामध्ये प्रयत्न करण्यासाठी आपल्याला मात्र इथे प्रयत्न करावा लागेल. पाण्याची ही मागणी आहे आणि पाण्याची कमतरता इथे निभावताना आपल्याला आयोजक पाहायला मिळतात. जास्तीत जास्त क्रिकेटच्या पटल्यावरती पाण्याची गरज असतं आणि ती गरज मात्र इथे निभावताना आपल्याला पाहायला मिळतील. पहा नरेश वाघमारे निंबोड्या गावचा हा खेळाडू पहा इथे पाहायला मिळतोय. चांगला प्रयास केले जातील आणि प्रयास मात्र इथे पाहायला मिळतील. बॉलर नेम संदेश पाहायला मिळतोय आणि संदेश मात्र नरेशसाठी गोलंदाजी करणार. पहा एकरस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल आणि तोही खराब दर्शवलाय आणि टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 27. पहा संदेशच्या हातामधून हा पहिला जो बॉल फेकलाय आणि तोही बॉल जातोय तो सरळ लेग स्टंप बाहेरून. पुन्हा एकदा सज्ज पुढचा बॉल. यावेळेस मात्र लेन आणि लाईन शोधली जात आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अशी जर गोलंदाजी केली तर कदाचित समोरच्या संघाला कमीत कमी धावफलकावरती रोखण्याचा आपण प्रयत्न करणार कारण समोरचा संघ देखील एक मजबूत संघ आहे. त्या संघाला कमतरता समजून चालणार नाही. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केले जातात नरेश वाघमारेच्या माध्यमातून. तर नरेशला कमबॅकिंग करणं गरजेचं आहे. नरेश पुन्हा एकदा सज्ज तर गोलंदाज ही सज्ज आहे. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या ब्लॉक बॉलला खेचून काढलंय नरेश वाघमारेनं आणि इथे मात्र एक धाव सरशारीतीनं मात्र पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं
टोटल स्कोर इथे पाहायला मिळेल 28 धाबा. पहा तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर एक रायटे हाताचा फलंदाज आहे मेघनाथ, आणि एक रायटे हाताचा फलंदाज असले ना ती प्रत्येक खेळाडूला डोकेपुढे होतं, कारण त्यांना वारंवार जो क्षेत्ररक्षक असताना तो रोटेट करावा लागतं, बदली करावा लागतं. तर सुनील मुकणे एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे, आणि कर्जत खालापूर एरिया कोपुली एरिया गाजवणारा हा खेळाडू, अर्थात पळसदारी संघाचा एक संघ नायक म्हणून, संघाचा कॅप्टन म्हणून इथे मात्र मैदानामध्ये आपल्या स्वतःवरती जबाबदारी स्वीकारताना पहा. जबाबदारी आपली जी आहे ती जबाबदारीचं चांगलं वेश पार पाडा, चांगल्या रीतीनं खेळा, जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला चांगले चांगले हिट म्हणजे मोठमोठ्या संघामध्ये स्थान मिळावं, ही मात्र इच्छा आहे. अर्थात पुन्हा एकदा सज्ज संदेश, पंचाच्या उजव्या इष्टीनं मारा करणारा हा गोलंदाज. पहा इथे मात्र थोडंसं रणनीती मिसिंग झाली, पुन्हा एकदा मिसिंग झाली रणनीती, आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठलाही बॉल होत नाही. अर्थात डॉट बॉलची सांगता टोटल धावफलकावरती धाबांचा फलक जो आहे आहेच त्या 13वरती 28 धाबा. विकेट इथे आपण पाहिलं तर 3 विकेट संपलेत. पहा कुणाल बाद झाला, अजय बाद झाला, त्यानंतर प्रथमेश बाद झाला, आता सुनील आणि नरेश. इथे फुल टच बॉल दिला भिरकावून बॅक टू द फिल्डर, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सहच्या रीतीनं झेल बाद. सुनील मुकणे बॅक टू द पॅव्हलियन. सारचंही म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज रोशनच्या नावाने तो संघ ओळखला जातो, आणि त्या संघामध्ये स्थान मिळणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मात्र इथे स्थान मिळालं. खेळाडू महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला महेंद्रसाठी आपल्या पाठीराख्यांच्या टाळ्या वाजल्या जातात, मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्म करावा लागेल. इथे मात्र सिलिमोडॉन क्षेत्रामधून बॉल वेगाने निघून जातो आहे, तो मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे चुकी होतोय, आणि चुकीमुळे आपल्या संघाला दोन. इथे डायरेक्ट हिट, इथे मात्र चुकी चुकी चुकी. पहा क्षेत्ररक्षक चुकीचं झालं, फेकी चुकी झाली, आणि या कारणानं टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 3 धाबा सरच्या रीतीनं इथे पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 31 धाबा, 4 विकेट लॉस्ट. पहा इथे मात्र या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये किती धाबा येईल, संदेशचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. चांगला परफॉर्म दाखवला, आणि आपल्या षटकामध्ये एक मात्र त्यानं विकेट, 5 फक्त धावसंख्या खर्च करून 5 बॉलमध्ये एक विकेटचं पतंग त्यानं निर्माण केलंय. पुन्हा एकदा पहा महेंद्राच्या बॅटमधून चेंडू जातोय बुरक निघून, तो सीमारेषा पार येतोय दर्जेदार चौकार. प्लीज स्पीडअप करा. शेवटील षटक आहे, आणि शेवटील षटक म्हटलं तर स्कोर झालाय 35, 35 धाबा, 4 विकेट लॉस्ट इथे पाहायला मिळतात. पहा इथे चांगली रणनीतीचा आखण्याचा प्रयत्न केलाय. 35 धाबा म्हटलं तर प्रत्येकी षटकामध्ये चांगली झुंज इथे पाहायला मिळतोय. मला काय लक्ष्मण
पहा शेवटील षटक म्हटलं तर गोलंदाज नियम आहे. योगेश, पहा योगेशला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. वाईट बॉल, इथे पंचांचा इशारा येतोय. लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेरून, आणि इथे मात्र खरा बॉल दर्शवलाय आमच्या पंचांनी, आणि अवांतर धावसंख्या मात्र मिळणार ती गणेश 11 पलसदारी या संघाला. आता मात्र थोडंसं दडपण आहे या गोलंदाजावरती. लेन लाईन शोधायची आहे, अर्थात योगेश. इथे बॅटचा टॉप एज, इथे कौतुक करावं लागेल नरेश वाघेचं, आणि खेळाडू मात्र नरेश वाघमारे बाद झाला आहे. इथे एका नरेशच्या बॅटचा टॉप एज लागलं होतं, आणि त्या दुसऱ्या क्षेत्ररक्षक नरेशनं सहर्ष रीतीनं पकडलाय. पहा एका नरेशचं झेल टिपलं. म्हणजे एकाच नावाचे दोन खेळाडू इथे पाहायला मिळतात. एक नरेश वाघे आहे तर एक नरेश वाघमारे आहे. एक उरण तालुक्यातील भवऱ्याची वाडी इथला खेळाडू आहे, तर एक चौक एरियातील निंबोड्या गावचा एक खेळाडू आहे. मात्र इथे चांगला प्रयास केले जातील. पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या आतमध्ये कोण उतरलाय? सुरेश. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू द फिल्डर, आणि इथे मात्र बॅक टू बॅक हॅट्रिकच्या उंबरट्यावरती खेळाडू नेम योगेश तू आहेस. 2500 बाजी असतील तर पुढच्या बॉलवरती तुला विकेट घेणं गरजेचं आहे. डीजे आजच्या दिवसातील आजच्या दिवसातील हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिला खेळाडू आहे. मात्र हॅट्रिक उपलब्धता होईल का? टोटल स्कोर झालाय 36 धाबा. पहा बॅक टू बॅक दोन खेळाडू तंबूच्या असलेल्या खेळाडू कक्षामध्ये शांततेनं क्रिकेट इथे संपवला त्या दोन खेळाडूंचा. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आजच्या दिवसातील पहिला खेळाडू योगेश. इथे मात्र हॅट्रिकची संधी. बॅक टू द बॉलर, आणि 2500चा मानकरी आजच्या दिवसातील पहिला खेळाडू. 2500चा मानकरी योगेश साठी. पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक मारणारा योगेश 2500चा मानकरी ठरलाय, आणि तोही वरसईचा खेळाडू आहे. वरसई गावचा हा खेळाडू आहे, आणि या मैदानावरती पहिली विकेट हॅट्रिक. अरे करोटीचा हा खेळाडू आहे, करोटी गावचा, आणि तिथल्या खेळाडूनं या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिली विकेट हॅट्रिकचं मानकरी ठरलाय, आणि पहिल्या 2500चा तो मानकरी ठरलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र पहा कदाचित आपल्या शरीर एष्टीला बॉल लागलाय, आणि पंचांकडनं देखील अपील मागितली होती. पहा इथे आपण विचार केला तर विद्यमान उपसरपंच वहाल ग्रामपंचायतील
अर्थातच अमरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे बक्षीस आलं होतं. गाव आहे त्यांचा बामणडोंगरी आणि त्यांच्या माध्यमातून इथे काही बक्षीस आलं होतं. इथे मात्र डायरेक्ट हिट केला जातोय आणि पंचांचा इशारा मात्र आकाशामध्ये बोट आणि खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परत येईल. आल्या मात्र परतला खेळाडू नेम अर्थातच एकाच नावाचे आहेत. थोडंसं कन्फ्यूज होईल. एक आहे सासगावचा तर एक आहे भिलवड्याचा. ऑन बॉलिंग कोणाला देवाची माहिती नाही आम्हाला. हॅलो बोल. वाजवाल गाणी. थँक्यू हां हां पहा इथे शुभेच्छा आपल्याला एका वाकडी गावातील एक खेळाडूचा आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले संघ पॅक केले जातात. कैलाश वाघे यांचं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. आणि पहा पुन्हा एकदा सुनीलसाठी पुढचा बॉल योगेश. इथे मात्र योगेशचं कौतुक करावं लागेल. एक सासगावचा खेळाडू आहे सुनील वाघमारे ऑन स्ट्रायकर. तर नॉन स्ट्रायकर ही सुनील वाघमारे होता. मात्र इथे षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीमध्ये टोटल धाबा इथे पाहायला मिळतील. 37 धाबा झाल्यात आणि 38 धाबा येणारे 4 षटकामध्ये 24 बॉलमध्ये काढायच्या आहेत. अर्थातच आहेत आयुष 11 39 धाबांचं लक्ष आपल्याला गाठायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 10ची सरासरी राखावी लागेल आणि ती 10ची सरासरी राखण्यासाठी आपल्याला चांगले प्रयास करावे लागतील. काय इकडे ना अरे स्कोररने यासाठी सरबत मागवा ते सकाळपासून आहेत ना नाही भेटला तरी चालेल. पहा इथे आपण विचार केला तर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि इथे मात्र मी आमचे साथी समालोचक सूरज आपल्यास विनंती करतोय की इथे आपण या मायक्रोफोनवरती यावं. मायबाप रसिकाचं
उरण शहरातील रायगड जिल्ह्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावामध्ये आणि इंद्रायणी मैदान चिरनेर या क्रीडांगणावरती हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. जे जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी बसून घेत आहेत, या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जे प्रेक्षक आमच्या समवेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत होती संघ. विचार जर केला तर गणेश 11 पलसदरी संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता आणि इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी संघ असेल आयुष 11 जांभूलपाडा. मेघराजी विचार जर केलात ना या मॅचचा तर या सामन्यातून जो संघ हरेल ना तो मात्र परतीचा प्रवास आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेतून तो संघ या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळेल. परंतु रजा कोणता संघ घेणार हा सर्व क्रिकेट रसिकांना पडलेला प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असेल. 4 षटक जिंकण्यासाठी गरज असेल 40 धावांची. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज असतील कुणाल. गोलंदाजी करण्यासाठी बॅट्समन असतील स्ट्राईक एंडला संदेश. पहिला बॉल फेस करते राऊंड विकेट. संदेश यांचा हा फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 4 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती लागतील. राऊंड विकेट. राऊंड विकेटचा हा बॉल पंचांकडे लावले. अपील क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. थर्डमॅनचा चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसरीच्या प्रयत्नात बॅट्समन धावबाद होतील का, परंतु नाही. या ठिकाणी पंचांचा इशारा असेल की हा लेग बाईटची एक रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 5 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती लागत असताना गणेश 11 पलसदरी संघाचा हा गोलंदाज पहिल्या बॉल वरती महागडा झाला होता. त्यानंतर आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल ना तर मात्र आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे हीच एक मनामध्ये आखणी होती आणि तशा परिस्थितीला त्यानंतरचे 3 बॉल त्याने चांगले टाकले. कुठला रे कुणाल? रसायनी विभागातील जांभिवली गावातील हा खेळाडू कुणाल. पुढचा बॉल असेल. इथे कुणाल यांचा हा बॉल जितक्या वेगाने आला होता तितक्याच वेगाने बॅट सुद्धा फिरवली होती बॅट्समनला आणि या ठिकाणी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. या षटकातील बॅट्समन फेस करतील नरेश. यावेळेस हा चेंडू बॅट आणि बॉल चा संपर्क करू शकले नाहीत कारण खोलवर पद्धतीचा बॉल होता. अशा परिस्थितीला 1 रन सन्मान दिला बॉलला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती लागतील. या ठिकाणी बॅटिंग करत असताना या आकाश
इलेव्हन मोहपाडा संघ या मॅच मध्ये खेळत नाहीये. तर सामना आपण पाहतो या ठिकाणी बॅटिंग करत असताना आयुष 11 जांभूलपाडा संघ आणि जांभूलपाडा संघाला या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. जांभूलपाडा गावातील एक उत्तम दर्जाचे समालोचक अर्थातच आमचे परम मित्र नेहमी जांभूलपाड्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला चांगली माया देत असत आदरणीय सागरजी पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि त्यानंतर जांभूलपाडा गावातील उत्तम दर्जाचा खेळाडू अर्थातच प्रयास पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. या मॅच मध्ये जाऊया. गोलंदाजाचं स्वागत फलंदाज करेल का की फलंदाजाचं स्वागत गोलंदाज करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आले त्या ठिकाणी सुनीत नामक गोलंदाज सुनील हा गोलंदाज येत असताना सुनील यांचा हा बॉल ऑन साइडला जमिनीला घलंगलत फटका होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक चेंडूवरती आलाय चौकार. पहिला बॉल वरती स्वागत केलं गोलंदाजाचं. इथे हा बॉल बॅट पासून दूर होता ऑन साइडला मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंचांचा इशारा असेल हा लेग बाईचा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 12 या धाव संख्येवरती. बॅट्समन या ठिकाणी स्ट्राईक एंडला असतील. राजेश हा बॅट्समन असेल या ठिकाणी. यावेळेचा चेंडू खोलवर पद्धतीचा बॉल होता त्या ठिकाणी रन्स मात्र मिळणार नाही. संघाची धाव संख्या स्थिरावली 12 या धाव संख्येवरती. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण क्रीडांगणावरती उतरलोय हे एकच लक्ष असावं कदाचित बॅटिंग करणाऱ्या संघाचं. इथे हा बॉल खूप उंच उडालाय आणि बॅट्समन होत आहेत झेलबाद. चांगली सेवा आज या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये नवीन बॅट्समन आले त्या ठिकाणी. जगन स्वतः संघाचे संघनायक आहेत. इथे मात्र यावेळेचा चेंडू कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला जात असताना लॉंगन वरून क्षेत्ररक्षक येतील. फ्लम्बिंग झाली त्या ठिकाणी दुसरीचा फायदा उठवतील का आणि इथे येत असताना संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 14 या धाव संख्येवरती. या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 13 चेंडू शेष असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावांची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी करत असताना गोलंदाज इथे हा बॉल चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धावच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल या ठिकाणी 14 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. आपण विचार जर केलात मेघराजजी तर 24 लाईव्ह इव्हेंट ही स्पर्धा कव्हर करते आणि त्यांच्याबद्दल सांगायला गेलो ना तर अगदी भिंगार विभागामध्ये आणि शेडुंगच्या गावालगतच बोरले हे गाव अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात हे गाव वसलेलं आहे. आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये एखादा आपला मराठी माणूस उतरल्यानंतर त्याचं उत्तम यशामध्ये रूपांतर होऊ शकतो. याचं उत्तम आपण उदाहरण पाहतोय म्हणजेच संदेश पाटील यांना.
तर नक्कीच गुणसंख्या लेखक आमच्या समवेत जोडत असताना कदाचित गुणसंख्या लेखक तुमची परीक्षा घेत असतील की संघाची धावसंख्या या ठिकाणी 14 धावा जिंकण्यासाठी गरज असेल अजूनही 25 धावांची. गुणसंख्या लेखक कसा असावा? मेघराज पाटील यांच्यासारखा असावा. कारण गुणसंख्या लेखक ही म्हणजे ही टांगती तलवार असते. एखादा समालोचक आपला शब्द फिरून माफी मागून पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रेक्षकांना घेऊन जाऊ शकतो. कारण 2019च्या विश्वकप चषकामध्ये फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी एक रनचं महत्व पाहिलं. मॅच होती इंग्लंड विपक्ष न्यूझीलंड आणि ती मॅच सुपर ओव्हर मध्ये झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर लाडक्या क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली होती. म्हणजे एक रन किती महत्वाची आहे. इथे मात्र ज्या आयुष 11 जांभूलपाडा संघाचे जे मास्टर माइंड क्षेत्ररक्षक आहेत ना, त्यांचं मात्र कौतुक करणं फार महत्वाचं आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 25 धावांची. यावेळेचा चेंडू डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येत आहे. त्या ठिकाणी एक रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची. 11 चेंडू 24 धावांची गरज आयुष 11 जांभूलपाडा संघाला. ओव्हर द विकेट. इथे हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये विसवला चेंडू. बॅट्समन होतील जेलबाद. अगदी मेघराजी विचार केला तर हेलिकॉप्टर उडवलं होतं, लँड होईल की काय सीमारेषेच्या बाहेर. परंतु ज्यावेळेस बॅट्समन बॅटिंग करतायत ना, त्यावेळेस मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचं क्षेत्र कव्हर करणं खूप कठीण काम आहे. कारण ताकदीचा आणि टायमिंगचा प्रॉपर वापर या बॅट्समनला करावा लागतोय. कारण वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेनं बॅटिंग चालू असताना क्रीडांगणावरती आपण पाहतोय. समीकरण असेल 10 चेंडू 24 धावांची गरज. नवीन बॅट्समन योगेश या ठिकाणी आलेत. या वेळेचा बॉल योगेशनं आणखीन एकदा क्षेत्ररक्षक निवडला होता, परंतु त्या ठिकाणी झेल मात्र सुटला गेला. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मदतीनं वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज असेल 9 चेंडू 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावांची गरज. एखादा मोठा फटका आयुष 11 जांभूलपाडा संघाला दिलासादायक असेल, हवासा वाटत असेल, परंतु तोच मोठा फटका गणेश 11 पलसदरी संघाला नकोसा वाटत असेल. नियतीला जे मान्य आहे ना, तेच या मॅच मध्ये घडेल. इथे मात्र बॅटची कड, बॅट्समन होतील झेलबाद. काय होतं ना? धन्यवाद डीजे. जिंकण्यासाठी गरज असेल 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावांची गरज असताना बॅट्समन नवीन या ठिकाणी जातील. विनोद नॉन स्ट्राईक एंडला असतील. बॅट्समन स्ट्राईक एंडला असतील जगन. इथे हा बॉल पुरेपूर खांद्याचा वापर करून काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलात ना या बॉलला तरी अवघड राहणार नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या ठिकाणी 17 या धावसंख्येवरती. समीकरण असेल 7 चेंडू 22 धावांची गरज. निर्णायक चेंडू टाकेल गोलंदाज निलेश. निर्णायक चेंडू टाकत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेश या गोलंदाजासाठी. ज्या
हाताळत असताना 2 सफलता मिळवल्या आणि केवळ 3 धावांचा षटक आपल्या संघासाठी फेकला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची. या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद हरिग्राम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय प्रमुख उपस्थित मान्यवर रामदास वाघमारे साहेब या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं केला सहर्ष स्वागत करूया. आपण विचार केला तर मेघराजजी तर शिंपल्यासारखी अगदी कमी माणसं असतात की मोत्यासारखी माणसं घडवण्यासाठी आपला स्वार्थ पाहत नाहीत. अगदी हरिग्राम ग्रामपंचायतीचा विकास जरूर केलाय, परंतु नेरेदुंद्रे विभागामधील एक मोठं नाव आणि एक सरपंच म्हणून आपण प्रथम नागरिक एखाद्या गावाचे असल्यानंतर कशा रीतीने विकासाची गंगा वाहू शकतो ना, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच आदरणीय रामदास वाघमारे साहेब. तर मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतील प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी. वाकडी या गावातील हा खेळाडू 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू 22 धावांची गरज असताना भन्नाट वेगाचा हा बॉल इथे मात्र निर्धाव. समीकरण बदलते. 5 चेंडू 22 धावा. असं वाटत होतं की 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे आखायचे. अशा परिस्थितीला धावांचा पाठलाग मात्र केला जाऊ शकतो या क्रीडांगणावरती. एकाच दुसरा मोठा फटका येणं फार महत्वाचं होतं, परंतु आता 3 ते 4 मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या या संघाला. यावेळेचा चेंडू गोलंदाजाचं कौतुक मात्र करावं लागेल. समीकरण बदलेल. समीकरण असेल 4 चेंडू 22 धावांची गरज. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना विनोद यांच्यासाठी समीकरण इथे बदलल आणि बॅट्समन होतील धावबाद. 3 चेंडू 22 धावांची गरज या स्पर्धेत. तर आदर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. वेशवी गावातील एक उत्तम दर्जाचा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि विचार जर केला तर विश्वजित ठाकूर असतील, वैभव पाटील असतील, समर्थ परम मित्र आपले ठेवलेत ना. आणि काही दिवस पीएल मध्ये सुद्धा आपल्या संघाची एंट्री आपल्याला खेळ करताना म्हणजे उरण शहराचा अभिमान आहे. आणि उरण शहरातील खेळाडू एसपीएल सारखी गोव्याची स्पर्धा खेळण्यासाठी ती या संघाचे संघ मालक आदरणीय संदीप कातकर साहेब असतील आणि त्यानंतर शेखर मुंबईकर साहेब. गरज असेल 22 धावांची. यावेळेचा चेंडू हवेत. बॅट्समन होतील झेलबाद. एक विकेट घेतला या गोलंदाजानं 2 बॉल वरती, तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे हा बॉल निर्धाव चेंडूची सांगता लहू कातकरी यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी. सदस्य या ठिकाणी आहेत वाकड्या ग्रामपंचायतीच्या, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळून काढलं आणि या सामन्याचा विजेता संघ आहे ज्या संघाने चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग केली तो गणेश 11 पलसदरी संघ. त्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आयुष 11 जांभूलपाडा संघाचे मनापासून हृदयपूर्वक आभार. आपण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न जरूर केलात, परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर जय आणि पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू छापा आणि काटा असतं. तसंच तुमच्या वाट्याला कधी जय येतो तर कधी तुमच्या वाट्याला पराजय येतो. या ठिकाणी पराजित संघ अर्थातच आयुष 11 जांभूलपाडा संघाचे आभार. येणाऱ्या पुढच्या पर्वामध्ये तुम्ही चांगले संघ बांधणी करा आणि चांगले खेळाडू निवडा आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा अशी अपेक्षा तुमच्याकडून असेल. आणि यानंतरची
मॅच रंगेल या ठिकाणी. माथेरान रायडर संघानं मी तर म्हणेन सेमीफायनलच्या मॅचमध्ये कदाचित प्रवेश मिळवला आहे. त्यांना एक सामना जिंकला तर ते सुद्धा सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवतील. तर आकाश 11 मोहपाडा संघाचा संघनायक आणि टॉस साठी यायचं या ठिकाणी गणेश 11 पलसदरी. या ठिकाणी विनंती असेल आदरणीय बालाराम कातकरी कुंडेवाहाल यांना विनंती असेल आपण प्रमुख उपस्थित मान्यवर कक्षेमध्ये आसन व्हायचं आहे.